आपल्याला इथून आपला जो जिल्हा असेल तो आपल्याला इथं जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे खाली। त्याच्यानंतर आपल्याला आपलं जे शिवार असेल शेतीचं ते शिवार इथं आपलं जे असेल ते आपण। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश गायकवाड स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आपण आज या व्हिडिओमध्ये 7/12 एकूण जमिनीचा दाखला किंवा प्रॉपर्टी कार्ड असो तर हे आपण फक्त आणि फक्त 15 रुपयामध्ये आपल्या मोबाईलवर कसं आपण डाउनलोड करू शकतो आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कुठेही जायची गरज नाही किंवा कोणत्याही तलाठ्याची सहीची आवश्यकता नाही आहे। कोणत्याही दुकानावर न जाता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा एकूण जमिनीचा दाखला आपण आपल्या मोबाईलमध्येच काढून घेऊ शकतोय आणि तेही फक्त 15 रुपयामध्ये। तर आणि कुठेही जायची गरज नाही, आपण घरी बसले आपण आता आपल्या मोबाईलवर कसे काढायचे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊया। आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनलला फॉलो करून ठेवा। सर्वात प्रथम आपल्याला गुगल बार ओपन करून घ्यायचा आहे। गुगल बार मध्ये आपल्याला 7/12 असं सर्च करून घ्यायचं आहे। 7/12 सर्च केल्याच्या नंतर आपल्याला सर्वात 1 नंबरची साईट आहे लॉग इन डिजिटल सिग्नेचर 7/12 याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला असा एक पूर्ण डॅशबोर्ड आपल्याला समोर दिसणार आहे। तर इथं आपल्याला लॉग इन करण्यासाठी 2 मोड दिलेले आहेत, एक रेग्युलर लॉग इन आणि एक OTP बेस्ड लॉग इन। तर आपल्याला रेग्युलर मोड मध्ये जर कधी करायचं असेल तर आपल्याला इथं ID पासवर्ड बनवून कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे आणि OTP बेस्ड जर कधी करायचं असेल तर आपल्याला OTP बेस्ड क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचा आहे। OTP आल्याच्या नंतर व्हेरीफाय करायचा आहे। आपण लगेच त्या डॅशबोर्ड मध्ये आपण एंटर होऊन जाऊ। तर आपल्याला तर सर्वात पहिले आपल्याला इथं एक अकाउंट तयार करून घ्यायचे। ते अकाउंट तयार करण्यासाठी कृपया इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचे। सर्वात प्रथम एकदा आपल्याला इथं एक अकाउंट तयार करून घ्यायचे। एकदा अकाउंट तयार केल्याच्या नंतर आपल्याला परत अकाउंट तयार करायची गरज नाही, तर आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे। आपल्याला इथे एक आपले पर्सनल एक अकाउंट तयार करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथं काही माहिती द्यायची आहे, ती माहिती आपण टाकून घ्यायची। तर सर्वात प्रथम आपल्याला फर्स्ट नेम, या फर्स्ट नेम मध्ये आपल्याला आपलं नाव स्वतःचं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मिडल नेम मध्ये आपलं मिडल नेम टाकून घ्यायचं आहे। लास्ट नेम मध्ये आपलं लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण जेंडर खाली इथं आपल्याला जेंडर मेल फिमेल आहे का ते चूज करून घ्यायचं आहे। तर आपण इथं नॅशनॅलिटी इंडियन, त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। जो आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला जिथे तिथं स्टार आहे ते आपल्याला कंपल्सरी, जसे याचे स्टार आहे ते भरले ते कंपल्सरी ते भरावेच लागणार आहे। तर आपण जिथे इथे स्टार आहे ते भरून घेऊया फक्त। त्याच्यानंतर इथे ईमेल ID आपल्याला गरजेचा नाही, जर काय असला तर टाकायचा नाही तर सोडून द्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची, तर जन्म जे काही असेल ती जन्मतारीख जाऊन सेट करून घ्यायची। तर इथं आपल्याला लॉग इन ID विचारलेला आहे, तर आपण इथे आपला मोबाईल नंबर किंवा आपलं नाव वगैरे आपण इथून टाकून चेक करू शकतो। तर आपण इथं आता मोबाईल नंबर टाकून बघूया आणि इथे चेक इलिजिबिलिटी वरती क्लिक करायची। आपल्याला जर कधी इथे ID जर उपलब्ध असेल तर आपल्याला इथं दिसून जाणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं पासवर्ड तयार करायचा आहे, तर आपण इथं एक पासवर्ड तयार करू शकतोय। तर हा पासवर्ड जो आहे तर हा पासवर्ड आपल्याला 6 ते 15 कॅरेक्टर मध्ये तयार करायचा आहे। म्हणजे एक तिच्यामध्ये एक लेटेस्ट 1 डिजिट घ्यायचा आहे, एक अल्फाबेट नंबर घ्यायचा आहे आणि एक अप्पर केस घ्यायचा आहे, कॉन्टेंट लेटर आणि स्पेशल आणि एक स्पेशल कॅरेक्टर घ्यायचा आहे। तर उदाहरणार्थ आपण इथं जर कधी करायचं बघत तर आपण इथं PASS@123 असा बनवू शकतो किंवा आपण जसा बनवायचा आहे तुम्हाला तुम्ही तसा बनवू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला इथं एक क्वेश्चन विचारलेलं आहे, सिक्युरिटी क्वेश्चन, की हा आपल्याला फॉरगेट करण्यासाठी आपल्याला इथं क्वेश्चन विचारला जातो। तर इथं पेट नेम वगैरे, विजिट चाइल्ड नेम, लायसन नंबर, त्याचा ग्रो अप ऑन, त्याच्यानंतर मिडल नेम जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता इथं टाकून घ्यायचं आहे। तर आपण इथे समजून जरा फेवरेट नेम पेट टाकायचं, पेट नेम इथं टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जसं इथे जसं कॅप्चर दिला आहे तसं कॅप्चर याच्यामध्ये फिल करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। तर आपण इथे सर्व माहिती भरून घेऊया आणि नेक्स्ट, तर मी आता ही सर्व माहिती भरून घेत आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती युजर ID पासवर्ड हा सेंड करण्यात येणार आहे। तर आपण तोच युजर ID पासवर्ड इथून इथं पासवर्ड ID टाकून घ्यायचा, पासवर्ड टाकून घ्यायचा इथं आणि जसं कॅप्चर फिल करून आपण इथं लॉग इन करू शकतो किंवा आपण इथे OTP बेस्ड लॉग इन वर सुद्धा आपण इथं करू शकतो। तर OTP बेस्ड लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, OTP सेंड करायचा आहे आणि आपल्या मोबाईलवर जो OTP आलेला आहे तो OTP ते टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। आपण आता इथं आपण लॉग इन करून घेऊया। असं केल्याच्या नंतर आपल्याला इथे एक नवीन डॅशबोर्ड ओपन होणार आहे। तर आपण याच्यामध्ये 7/12 एकूण जमिनीचा दाखला, फी फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, मिळकत परमितीचे फेरफार असे भरपूर सुविधा आपल्याला इथे दिलेल्या आहेत, आलेल्या आहेत। तर आपल्याला आता कोणत्याही जरा फेरफार 7/12 कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला पहिले इथं रिचार्ज करावं लागणार आहे।
तर आपण पहिले आता इथे आपल्याला बॅलन्स दिसत असतो, तो बॅलन्स 0 आहे, तर आपल्याला इथे रिचार्ज करून घ्यायचं आहे. रिचार्ज करायसाठी रिचार्ज अमाऊंट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रत्येक 7/12 किंवा प्रत्येक फेरफार किंवा प्रॉपर्टी कार्डसाठी आपल्याला 15 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. त्याच्याकरता आपल्याला इथं रिचार्ज करून घ्यायचे आहे आपल्या वॉलेटमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 15 रुपयापासून ते 1000 पर्यंत आपण अमाऊंट टाकून आपलं अकाउंट रिचार्ज करू शकतो. तर आपण उदाहरणार्थ म्हणून आपण इथं आता 15 रुपयाचं रिचार्ज करून बघूया. त्यानंतर इथे आपल्याला गेटवे सिलेक्ट करायचं आहे आणि पे नावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आय एक्सेप्ट रिफंड पॉलिसी याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. आपणास बँकेच्या पोर्टलकडे पाठवत आहोत. आता पेमेंट करण्यासाठी आपल्याला इथं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI आपण आपलं अकाउंट इथं रिचार्ज करू शकतो. तर सर्वात सोपं आपण UPI सिलेक्ट करून घ्यायचं. इथं UPI सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला UPI मध्ये फोनपे, UPI, पेटीएम या त्याच्यानंतर आपण इथे करू शकतो. तर त्याच्यानंतर आपल्याला एंटर UPI ID आणि UPI QR हे 2 ऑप्शन दिलेले आहे. आपण इथं जर आपण आपला UPI कोड सुद्धा इथं टाकू शकतो किंवा UPI QR याच्यावरती क्लिक करून आपण पेमेंट करू शकतो. तर सगळ्यात सोपं आपल्याला UPI QR वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते पे नावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पे नाव इथं पे नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर आपला एक स्कॅनर दिसणार आहे, बारकोड दिसणार आहे. तर आपण इथे फोनपे वगैरे आपल्यातून जे पण वापरत असेल आपण UPI तिथे आपण स्कॅन करून आपलं अकाउंट जे आहे आपण ते रिचार्ज करू शकतो. रिचार्ज झाल्याच्या नंतर आपल्याला परत आपल्या डॅशबोर्डवरती यायचं आहे. पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला युअर पेमेंट वॉज सक्सेसफुली आणि बँकचा रेफरन्स आपल्याला दिसणार आहे. आपल्याला इथे कंटिन्यू करून घ्यायचं आहे. कंटिन्यू झाल्याच्या नंतर आपल्याला परत आपण पुन्हा आपल्या डॅशबोर्डवरती येणार आहोत. तर आपल्याला आता इथं आपला अवेलेबल बॅलन्स दिसत आहे, म्हणजे आपलं चॅनल आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. तर आता आपल्याला 7/12 फेरफार, नमुना नंबर 8 फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, मिळकतीचे प्रमाणपत्र आपण इथे सर्व इथे आपण आपले काढू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला 7/12 अगर करायचा असला तर 7/12 क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या 7/12चा जो शिवार घ्यायचा त्याचा आपल्याला इथे जिल्हा निवडून घ्यायचा आहे. आपल्याला इथून आपला जो जिल्हा असेल तो आपल्याला इथं जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे खाली. त्याच्यानंतर आपल्याला आपलं जे शिवार असेल शेतीचं ते शिवार इथं आपलं जे असेल ते आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे. सर्वे नंतर टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा सर्वे नंबर 1, 2 बटे काय तरी त्याचं कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं EP पाणी केला शेवटच्या 3 वर्षाचा डेटा हवा आहे का फक्त शेवटच्या वर्षाचा डेटा हवा आहे का पीक पाणी ऑनलाईनचा आल्यापासून सर्व डेटा अवेलेबल आहे. तर आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं 7/12 डिजिटल डाउनलोड करायसाठी आपल्याला इथं गॅसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला कन्फर्म विचारणार आहे की आपण 15 रुपये जे आपलं कटणार आहे. तर आपल्याला प्रत्येकी 7/12 किंवा एकूण तुमचा दाखला हा आपल्याला 15 रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर आपण इथून येस मिळण्याच्या नंतर आपल्याला लगेच इथं डाउनलोडमध्ये आपला 7/12 आपल्याला डाउनलोड होऊन जाणार आहे. तर तो पूर्ण डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला असणार आहे. तशा पद्धतीनं आपल्या इथं आपल्याला पीक नमुना नंबर 8 एकूण जमीनचा दाखला N8 आपण इथं 8 आपण इथं डाउनलोड करू शकतोय. तर तो पण अशाच पद्धतीने आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे, आपल्या गावाचा विलेज आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला खाता नंबर आपल्याला इथं खाता नंबर भरून घ्यायचा. तो आपल्याला 7/12 आपल्या नावाच्या समोर 7/12 आपल्या नावाच्या समोर आपल्याला खाता नंबर आपला स्पेशल असतो तो आपल्याला दिसणार आहे. तो खाता नंबर तर टाकून घ्यायचा आहे. डाउनलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि परत एकदा अजून डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला एकूण दाखला आपल्याला अशाच पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला फेरफार हवे असल्यास आपल्याला फेरफारवरती क्लिक करायचं आहे. ही फेरफार सुद्धा आपल्याला डिजिटल पद्धतीमध्ये आपण डाउनलोड करू शकतो. आपल्याला इथं सेम त्याच पद्धतीने आपल्याला शेतीचा आपला जिल्हा चूज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे, गाव सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि फेरफार आपला नंबर जो असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे. परत इथे डाउनलोड करून परत आपण परत एकदा डाउनलोड करून घ्यायचा आहे. नंतर आपला फेरफार हा डाउनलोड होऊन जाणार आहे. तर त्याच्यानंतर आपण मिळकतीचे परत फेरफार त्याच्या प्रॉपर्टी कार्ड जर कधी हा प्लॉट असेल किंवा आपल्या घराचे प्लॉट असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड जर का डाउनलोड करायचं तर आपल्या प्रॉपर्टी कार्डवरती क्लिक करायचं आहे. सेम तीच पद्धत आपल्या इथे आहे. आता आपल्याला इथे जर कधी प्रॉपर्टी डाउनलोड करायचं तर आपल्या इथं विभाग रिजन आपण कोणत्याही विभागामध्ये येतो तर आपण विभाग सर्वात पहिले आपला इथं विभाग चूज करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपली प्रॉपर्टी आहे तर आपण इथे आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कार्यालय कोणत्या कार्यालयाअंतर्गत आपला प्लॉटिंग वगैरे आपल्या कोणत्या प्लॉट असो घर असो कोणत्या कार्यालयामध्ये येतो तर आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाव सिलेक्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला CTC नंबर
सर CTC नंबर इथे टाकून शोधा, याच्यात क्लिक करायचं, CTC नंबर टाकून घ्यायचा आहे, परत खाली परत CTC नंबर येणार आहे. त्याच्यानंतर परत आपला डाउनलोड क्लिक करायचं, ते डाउनलोड झाल्याच्या नंतर परत आपण तसंच आपलं प्रॉपर्टी कार्ड आपण इथं डाउनलोड होताना दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपण PDF स्वरूपामध्ये आपले सर्व सातबारे जे असले एकूण जमीनचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड, FAR आपल्याला इथं समोर इथं डिजिटल स्वाक्षरीमध्ये आपल्याला सर्व मिळून जाणार आहे. तर आपण PDF स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असणार आहे. त्याच्यानंतर आपण याची प्रिंट काढू शकतो किंवा आपण याला कोणाला जर कधी सेंड करायचं असलं आपण सेंड करू शकतो. आणि सर्व कागदपत्र हे डिजिटल सिग्नेचर असल्यामुळे याच्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही शिक्क्याची आवश्यकता नाही. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम बघायला मिळतील. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास तर आपल्या मित्रांना सुद्धा किंवा इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.